टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या महागाईने तुमच्या आणि आमच्या खिशाला फटका बसला आहे। अखेरीस देशातील 3 आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ केली आहे। आता सामान्य माणसाला सामान्य दरात मोबाईल फोन उपलब्ध होणे कठीण होणार आहे असे दिसते, पण काय करणार। या महागड्या प्लॅनमध्येही मोबाईल चालवणे ही तुमची आमची मजबुरी आहे। ग्राहक म्हणून आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही। तुम्हाला महागाईचा तडका सहन करावा लागेल, पण जर कोणतीही टेलिकॉम कंपनी तुम्हाला यात काही दिलासा देत असेल तर खरं तर आता एअरटेल, जिओ आणि आयडिया आहेत। यांची रिचार्ज जवळपास 20 ते 21% वाढीसह सादर करण्यात आली आहे। तर एक टेलिकॉम कंपनी देखील आहे जी ग्राहकांना मात्र स्वस्त पर्याय उपलब्ध करून देत आहे। नमस्कार, जोपर्यंत तुम्ही पाहत आहात तोपर्यंत मी आपला आकाश तुमच्या सोबत आहे आणि आम्ही भारत संचार निगम लिमिटेडच्या दिग्गज म्हणजेच BSNL बाबत बोलत आहोत। टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने त्यांच्या मोबाईल रिचार्ज पॅकमध्ये एका पाठोपाठ एक घोषणा करत त्यांचे दर वाढवले आहेत। पण तरीही ग्राहकांना भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL हा चौथा पर्याय आहे। एअरटेल जिओचे टॅरिफ रेट वाढवल्यानंतर ग्राहक पुन्हा एकदा BSNLला टेलिकॉम मार्केटचा राजा बनवणार नाहीत असा आमचा दावा नाही। उलट प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण तिन्ही खाजगी कंपन्यांनी दरवाढीची घोषणा करताच सोशल मीडियावर BSNLचा बोलबाला झाला आहे। BSNLच्या मीम्स सोशल प्लॅटफॉर्मवर सध्या ट्रेंड करायला लागले आहेत। नवीन प्लॅन देखील BSNLचे सादर करण्यात आले आहे, परंतु BSNLच्या प्लॅनची किंमत जिओ, एअरटेल आणि आयडियाच्या तुलनेत खूप स्वस्त आहे का, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। 3 जुलैपासून मोबाईल रिचार्ज दरात वाढ करत आयडियाने 4 जुलैपासून त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे। जिओने सांगितले की 75 GB पोस्टपेड डाटा प्लॅनची किंमत आता 399 रुपयावरून 449 रुपयापर्यंत वाढणार आहे। जिओने 666 रुपयांच्या लोकप्रिय अमर्यादित प्लॅनची किंमतही तब्बल 20% वाढवून 799 रुपये केली आहे, ज्याची वैधता 84 दिवस आहे। तर अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनच्या किमती 1569 रुपयावरून 1899 आणि 2099 रुपयापर्यंत 20 ते 21% वाढले आहेत। एअरटेलने शुक्रवारी जाहीर केले की 3 जुलैपासून त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये ते बदल करत आहे, ज्यामुळे 84 दिवसाच्या वैधतेसह एअरटेलच्या 719 रुपयाच्या प्लॅनची किंमत 20% म्हणजे 869 रुपयापर्यंत वाढणार आहे। तर दररोज 2 GB डाटा उपलब्ध होईल आणि 84 दिवसाच्या वैधतेसह येणारा रिचार्ज प्लॅन 849 रुपयावरून 989 रुपयापर्यंत उपलब्ध असेल। जिओ आणि एअरटेल नंतर वोडाफोन आयडियाने देखील मोबाईल टॅरिफमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे। 11 ते 24% वाढ होईल। कंपनीने 28 दिवसांची वैधता असलेल्या सुरुवातीच्या किमतीत सुमारे 11% वाढ केली आहे आणि आता हा प्लॅन 189 रुपयावरून 199 रुपयापर्यंत वाढलेला आहे। वोडाफोन आयडियाच्या 469च्या प्लॅनमध्ये वाढ झाल्यानंतर तो 509 रुपयाचा झाला आहे। याची वैधता 84 दिवसाची आहे आणि तुम्हाला आता 1 GB डेटाचा लाभ मिळत आहे। आता BSNLच्या प्लॅनबद्दल आपण बोलूया। गोष्ट अशी आहे की BSNLच्या तिन्ही खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेमध्ये 84 दिवसांची वैधता आणि 3 GB डेटा असलेल्या प्लॅनची किंमत केवळ 599 रुपये आहे। वोडाफोन आयडिया सध्या 700 रुपये आणि एअरटेलमध्ये ते फक्त 849 रुपये आहे आणि जिओमध्ये मात्र 749 रुपये इतकी किंमत आहे। तसेच BSNLच्या तुलनेत या 3 कंपन्यांच्या प्लॅनमध्ये मोबाईल डेटा देखील कमी आहे। जुलैनंतर BSNLचे प्लॅन आणखी स्वस्त होतील। 100 रुपयाचा प्लॅन सादर करण्यात आला आहे, ज्याची वैधता 45 दिवस उपलब्ध आहे। सध्या खाजगी कंपन्यांकडे यासाठी कोणतीही अशी योजना नाही। अनेक वेळा BSNL बाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी एकीकडे
खाजगी कंपन्या 5Gची तयारी करत असल्याने सरकारने जाणीवपूर्वक BSNLचा नाश केला आहे। BSNL कडे आज 4G देखील नाही। या वादामध्ये BSNLने एक स्वस्त प्लॅन नुकताच लॉन्च केला आहे, जो आता वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो। BSNLला एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाचे टॅरिफ वाढवून खूप फायदा मिळू शकेल असा विश्वास आहे। आता दूरसंचार बाजारात BSNL वरचढ राहील की खाजगी कंपन्यांच्या महागाईनंतर सुद्धा लोक आजही त्यांचे ग्राहक बनणे पसंत करतील काय, हा फार मोठा प्रश्न आहे। भविष्यात आपण पाहूया, पण तोपर्यंत कृपया कमेंट करून आम्हाला सांगा की आम्ही तुमच्यासाठी आणलेली माहिती तुम्हाला कशी वाटते। अशाच वेगळ्या वेगळ्या विषयावरील माहितीसाठी आपण तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहू, म्हणून आजच आमचे चॅनल खबरकट्टा लई भारीला सबस्क्राइब करा, शेअर करा। मनपूर्वक धन्यवाद।